नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आज आलेली आहे नालासोपारामध्ये असलेलं वाघोली इथे स्टिक्स रेस्टॉरंटमध्ये. यांच्या आधी आपल्याला इथे स्टिक्स मध्ये चमचमीत मॉडर्न चायनीज डिशेस आपण इथे ट्राय केलेले आहेत, पण आता आपण स्टिक्सची महाराष्ट्रीयन खानावळ एक्सप्लोर करणार आहोत. एकदम ऑथेंटिक टेस्ट आणि एकदम कोकणी पद्धतीचं जेवण. तर चला या आज एक्सप्लोर करूया स्टिक्सचा महाराष्ट्रीयन खानावळ. रेस्टॉरंटमध्ये आतमध्ये एंटर केल्यावर तुम्हाला खूपच क्लासिक आणि असं ट्रेंडी डेकोर दिसणार आहे. आणि स्टिकच्या रेस्टॉरंटची टोटल 70 माणसांची कॅपॅसिटी आहे. या साईडला 40 माणसं बसतात आणि या साईडला 30 माणसं बसतात. जसं आपण त्या सेक्शनला बघितलं, खूपच असा ट्रेंडी लुक होता ॲम्बियन्सचा. आणि तसंच आता आपण या महाराष्ट्रीयन खानावळच्या सेक्शन मध्ये आहोत आणि इथे पण खूपच सिंपल आणि सोबर असा डेकोर करण्यात आलेला आहे. एकदमच क्लासिक व्ह्यू आहे. तर मंडळी, आपल्याला स्टिकच्या महाराष्ट्रीयन खानावळमध्ये जसे आपण इतर रेस्टॉरंट्सला तेच टिपिकल पदार्थ खातो तसं नाही. इथे तुम्हाला एकदम पॉकेट फ्रेंडली तर रेट आहेच, पण त्यासोबत तुम्हाला इथे छान अशा युनिक डिशेस सुद्धा तुम्ही ट्राय करू शकणार, ज्या की आपल्याला इतर रेस्टॉरंट्सला भेटत. चला बघूया काय काय आज पदार्थांमध्ये. मस्तपैकी आता गरमागरम असे स्टार्टर्स झालेले आहेत. इकडे आहे तवा फ्राय, मसाला सुरमई आणि इथे आहे चिकन शोरबा सूप. नाव तर नवीन आहे, डिश पण तशी नवीनच आहे. इतर रेस्टॉरंटला तुम्ही तर फक्त काय चिकन मंचाव सूपच घेत असणार, पण इथे तुम्हाला स्टिकच्या महाराष्ट्रीयन खानावळीमध्ये तुम्हाला मिळणार आहे चिकन शोरबा सूप, पाया सूप, असे विविध सूप तुम्हाला इथे ट्राय करता येणार. मी आता टेस्ट करून बघते चिकन शोरबा सूप. एकदमच असं झणझणीत आणि आपल्या घरगुती मसाल्याने बनलेलं, अगदीच एवढी भन्नाट चव आहे ना. मी तर पहिल्यांदा असं चिकन सूप ट्राय केलंय, एकदम भारी आहे, मस्तच. थंडगार थंडीमध्ये असं गरमागरम चिकन सूप घ्यायचं, ते पण हेल्दी वरचं, एकदम भारी. तर मी आता मस्तपैकी अशी गरमागरम सुरमई ट्राय करणार आहे, फ्राय केलेली. सुरमईची साईज बघा किती मस्त आहे आणि अलगद अशी मस्त अशी तुटलेली आहे. सुरमई एकदम फ्रेश आहे आणि मसाले जे वापरलेत ना, आहा, एकच नंबर. मस्त घरगुती मसाले आहेत आणि एवढी जबरदस्त फ्राय केले ना, एकदम टेस्टी लागते. तर आता मेन कोर्स मध्ये आपल्याकडे मी आता घेतलेली आहे मस्तपैकी अशी प्रॉन्स बिर्याणी आणि खूप सुगंध येतोय ना, एकदम भारी येतोय. आता मी पटकन टेस्ट करून बघते की आपली प्रॉन्स बिर्याणी कशी आहे. एकदम घरगुती चव आहे आणि सुपर्ब आहे. जास्त गरम मसाल्याचा वापर पण नाहीये, एकदम कट टू कट मसाले आणि त्याच्यामुळे टेस्ट एकदम अप्रतिम येते, मस्तच. स्टिक्सच्या महाराष्ट्रीयन खानावळीमध्ये खरंच खूपच अप्रतिम पदार्थ आहेत. मी स्वतः टेस्ट केले, मला तर खूपच आवडले. कारण का सगळ्याला एक छान असा घरगुती टच आहे आणि खूपच चव तर एवढी भारी आहे आणि मासे एकदम ताजे आहेत. याच्यात की प्रॉन्स बिर्याणी मधली प्रॉन्स असू दे किंवा तवा फ्राय सुरमई असू दे, एकदमच मस्त अशी फ्रेश होती, त्यामुळे खायला त्याची चव अजून वाढत होती. आता मस्तपैकी मी गरमागरम बिर्याणीचा आस्वाद घेते. मस्तपैकी मी तर छान छान जेवणाचा आस्वाद घेतलाय, छान छान पदार्थाचा आस्वाद घेतलाय. त्यानंतर आता जेवणाला फुल स्टॉप देण्यासाठी मी घेतलेला आहे चमचमीत गरमागरम अशी तांदळाची खीर. खूपच अशी दिसायला तर एकदम मस्त आहे. आता खाऊन बघते कशी आहे. खीर अक्षरशः एवढी भारी आहे ना, म्हणजे मी तरी अशी खीर कुठल्याच रेस्टॉरंटला ट्राय नव्हती केली. एवढी भारी खीर आहे आणि त्याची जी थिकनेस आहे आणि आतमध्ये परफेक्ट दुधाचं, साखरेचं, वेलचीचं प्रमाण जे आहे ना, आहा, एकच नंबर. आणि अशी खीर खायला जी मजा येते ना, वाव. आणि जर अशी भन्नाट खीर ट्राय करायची असेल आणि असे चमचमीत पण वेगळे
आणि त्यातच आपले महाराष्ट्रीयन फूड ट्राय करायचं. तर तुम्हाला यायचंय स्टिक्स रेस्टॉरंट मध्ये महाराष्ट्रीयन खानावळ. तुम्हाला महाराष्ट्रीयन तर फूड भेटणार आहे, पण तुमच्या चिल्ल्या पिल्ल्या पोरांसाठी इथे चायनीज पण आहे आणि एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये. कधी येते स्टिक्स रेस्टॉरंटला नक्की एकदा व्हिजिट करा अशा चमचमीत पदार्थ ट्राय करण्यासाठी. तर आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये छानशा ठिकाणी. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. टिल देन बाय.